पाहूयात पुढची बातमी। ठाणे महापालिकेमध्ये भाजप शिवसेनेत खडाजंगी झाली आहे। महासभेच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी झालेली आहे। भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सभात्याग केला। शिवसेना जाणीवपूर्वक डावलतीये असा आरोप करत त्यांनी पहिल्याच दिवशी सभात्याग केल्याचं आपण पाहतो। ठाणे महापालिकेत भाजप शिवसेनेमध्ये खडाजंगी झालेली आहे। महासभेच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सभात्याग केलेला आहे। शिवसेना जाणीवपूर्वक डावलतीये असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला। सभाशास्त्रानुसार सभा चालवली गेली नाहीये। एखाद्या जे सदस्याला बोलायला द्यायचं आणि ज्या सदस्यांनी लेखी लक्षवेधी असतील किंवा प्रश्न उत्तर मांडलेले आहेत त्यांना बोलू द्यायचं नाही आणि म्हणजे एक प्रकारची जी जुनी गोल्डन गँग सक्रिय झालेली आहे आणि हे भारतीय जनता पार्टी कधी खपवून घेणार नाही। पारदर्शकता हा आमचा अजेंडा आहे। ज्या पद्धतीने त्यांनी गोंधळ घालून नंतर विषय पास करायचा घेतलाय म्हणजे मंजूर करायला, त्याचा आमचा पूर्ण भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे आणि तसे आम्ही लेखी सूचना आयुक्त, महापौर तसेच मुख्यमंत्री साहेबांना केलेले करत आहोत। फेरीवाला आता इतका ज्वलंत प्रश्न ठाण्यासाठी झालेला आहे। म्हणजे स्थानिक फेरीवाले असतील त्याला आमचा विरोध नाहीये, पण जे बाहेरून फेरीवाले येतात किंवा फुटपाथवरती अतिक्रमण करतात, दादागिरी करतात, म्हणजे परवाच मुंब्रा इथे एका अधिकाऱ्यावरती काहीतरी हल्ला झाला, म्हणजे आता आपण ठाण्यामध्ये खून पडण्याची वाट बघतोय का? म्हणजे या सगळ्या लोकांची दादागिरी इतकी वाढलेली आहे ती कुठेतरी रोखली पाहिजे। फेरीवाला धोरण अंमलात आणलं पाहिजे। हेच सगळे आमचे विषय होते जे आम्ही ठाणेकरांचेच विषय मांडतोय, पण तरी आम्हाला बोलून दिलं जाते। हे दुर्दैव म्हणावं लागेल आणि याचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो आणि जसं मी म्हटलं पुढच्या वेळी हे आम्ही अशांना चर्चा करण्यासाठीच आहे। पण माननीय महापौरांनी विनंती केली की पहिलं सभागृह आहे, 4 वर्षानंतर हे सभागृह चालू होते आणि सर्वांचे सर्व प्रश्न या ठिकाणी सभागृहामध्ये घेतले जातील। प्रभागातल्या समस्या सोडवण्यासंदर्भाची भूमिका सुद्धा महापौरांनी या ठिकाणी सभागृहामध्ये मांडली। विविध समित्या स्थापन झाल्यानंतर प्रत्येक विषयाची चर्चा या सभागृहामध्ये होईल अशा पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांनी एकदा रुलिंग दिल्यानंतर त्यापुढे निश्चित प्रकारे सभागृह हे अजेंडाप्रमाणे चालणं गरजेचं होतं। बाकी सभागृहामध्ये कोणाचीही गळचेपी केली जाणार नाही। प्रत्येक लोकशाही पद्धतीनं सभागृहामध्ये प्रत्येक सदस्यांना आपलं मत मांडण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्या अधिकार निश्चितच महापौर महोदया हिरावून घेणार नाहीत।